क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इत्यादींच्या पुरोगामी विचारांच्या वारशामुळेच हे शक्य झाले आहे, हे मी विनम्रपणे नमूद करते. आदरणीय दादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा कार्य करत आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या 30 शताब्दी वर्षानिमित्त तिथे आवर्जून आले होते आणि आज पुन्हा या ठिकाणी राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांना वंदन करण्याचा योग येणं हे मी माझं भाग्य समजते. स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इत्यादींच्या पुरोगामी विचारांच्या वारशामुळेच हे शक्य झाले आहे, हे मी विनम्रपणे नमूद करते. आदरणीय दादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा कार्य करत आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या 30 शताब्दी वर्षानिमित्त गोदावरी ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रेचा भव्य शुभारंभही नुकताच करण्यात आलेला आपण सगळ्याला माहिती आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे विचार, त्यांचा वारसा आणि विकास ही त्रिसूत्री मंत्र घेऊनच ही यात्रा सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातील नद्या एकमेकांना जोडून राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्पना शासनाने केलेला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भविष्यात राज्यामध्ये कुठेही दुष्काळ राहणार नाही यासाठी प्रयत्न सगळ्या स्तरातून सुरू आहेत. येत्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने सुद्धा निर्मला आणि अविरल गोदावरीला प्राधान्य देत त्र्यंबकेश्वरीमध्येही गोदावरी बारामाही वाहत राहील यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी यावर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. या योजनेला आत्ताच आपल्याला भरणेमामांनी सांगितलं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्षेत्रकरी कर्जमाफी योजना असं नाव देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.